कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून खेड तालुक्यातील वेरळ दर्गे परिसरात एक भीषण दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। बुधवारी 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार खेड शहरातून खोपीच्या दिशेने जात असलेल्या एका मोटारसायकलवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात झाला। या अपघातात बापू रामचंद्र पवार वय 50 राहणार पोसरे आणि बबन हनुमान निकम वय 35 राहणार खोपी हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका परिसरात तैनात असलेली श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान अनिशधाम यांची रुग्णवाहिका अवघ्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली। या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दोन्ही जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते। महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत असून वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करत काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे।